हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. तर आपण वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील याबद्दल इन्फॉर्मेशन घेत असतो. ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तसेच स्टुडंटसाठी जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इनिशिएटिव्स असतात ते देखील आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर ज्या स्टुडंटला या सगळ्यांबद्दल माहिती हवी असते त्या स्टुडंटनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज जी आहे ती आपण एक इंटर्नशिप घेऊन आलो आहे आणि ही एक गव्हर्नमेंट इंटर्नशिप आहे. तर तुम्ही कुठल्याही फील्डचे स्टुडंट असाल, ग्रॅज्युएशन करत असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल किंवा PhD करत असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी ही इंटर्नशिप अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे लॉचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तर ही एकदम गोल्डन चान्स आहे त्यांच्यासाठी की त्यांना यात तुम्हाला कम्प्लिशन नंतर सर्टिफिकेट देखील भेटणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना नंतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी देखील ही एक सुवर्णसंधी आहे. तर जे स्टुडंट यासाठी इलिजिबल असतील त्या सगळ्यांनी याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आपण याचं डिटेल नोटिफिकेशन बघूया. जे स्टुडंट यासाठी इलिजिबल आहेत त्या सगळ्या स्टुडंटनी यासाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तर ही जी आहे ती नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडून, आता आपल्याला नॅशनल ह्युमन राईट कमिशन माहिती, जो आपला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे हा भारतातील आपल्या प्रमुख शासकीय आयोगांपैकी एक आहे. आणि यामध्ये की नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही याबद्दल हा आयोग जो आहे तो दक्षता घेत असतो. यामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला रिपोर्ट रायटिंगसारखं किंवा रिसर्च यासारख्या वेगवेगळ्या टॉपिकवरती इंटर्नशिप करण्याचं जे ते संधी मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यासाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला एक सरकारी विभागामध्ये काम कसं करतात म्हणजे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याचा जो आहे तो अनुभव असणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ही जी इंटर्नशिप आहे ही शॉर्ट टर्म इंटर्नशिप आहे. ही जी आहे ती 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. म्हणजे जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो इथे दिलेला आहे. तुम्हाला नोटिफिकेशनची लिंक देईल मी खाली, तो नीट वाचून घ्या. तरी आपण व्हिडिओमध्ये देखील बघूया की जो स्टुडंट 3rd इयर ऑनवर्ड आहे त्याच्या 5 इयर PGच्या कोर्समध्ये, स्टुडंट स्टडिंग इन 3rd इयर अँड ऑनवर्ड्स ऑफ एनी इंटिग्रेटेड 5 इयर PG कोर्स. त्यानंतर जर तुम्ही 3rd इयर किंवा फायनल इयरला असाल ग्रॅज्युएशनच्या तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर जो स्टुडंट कुठल्याही सेमिस्टरला आहे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या तो देखील अप्लाय करू शकतो. त्यानंतर जर तुम्ही LLB करत असाल 3 इयरचा तर तुम्हीसुद्धा कुठल्याही सेमिस्टरला असाल तरी अप्लाय करू शकतात. त्यानंतर स्टुडंट इन एनी सेमिस्टर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स. त्यानंतर स्टुडंट हू आर रिसर्च स्कॉलर इन एनी स्ट्रीम, म्हणजे रिसर्च स्कॉलर म्हणजे PhDचे जे स्टुडंट आहे कुठल्याही स्ट्रीममधून ते करत असेल तर ते लोक देखील इथं अप्लाय करू शकतात. तर इथं बरेचशा म्हणजे जवळजवळ सगळ्याच कॅटेगरीज ज्या आहेत त्या UG असेल, PG असेल, PhD असेल, डिप्लोमा, LLB सगळे स्टुडंट जे आहेत ते इथं अप्लाय करू शकतात. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी यासाठी जे आहे ते अप्लाय करा. त्यानंतर याचा क्रायटेरिया आहे की तुम्हाला 60% मार्क्स असायला हवे तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये. आणि तुम्ही याच्या मागे 12thच्या नंतर पण जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुमचे जितकेही सेमिस्टर झालेत त्यात देखील तुम्ही 60% मार्क्स जे ते स्कोअर केलेले असायला हवे, नाहीतर तुमचं जो ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला इथे स्टेटमेंट ऑफ पर्पज SOP जो आहे तो तुमच्या 250 वर्ड्समध्ये लिहून द्यायचा आहे. आता SOPमध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲकॅडमिकबद्दल, प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे तुमचा, त्यानंतर तुम्ही या इंटर्नशिपबद्दल तुम्हाला या इंटर्नशिपसाठी का अप्लाय करायचं ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायच्या असतात. आणि हे जे तुम्हाला 250 वर्ड्समध्ये जे ते लिहून द्यायचं असतं. 250 वर्ड्समध्ये तुम्हाला जो SOP जो आहे तो द्यायचा असतो. त्यानंतर जे स्टुडंट जे रिसर्च पोटेन्शियल आहेत त्यांच्यात त्या स्टुडंटला जे ते प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 12th स्टँडर्ड किंवा 12th स्टँडर्डच्या नंतरचे जेही तुमचे सेमिस्टर झाले असतील त्याच्या सगळ्या स्कॅन कॉपीज ज्या आहेत त्या सबमिट करायच्या आहे. त्यानंतर 250 वर्डचं SOP जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर स्कॅन रिकमेंडेशन लेटर जे तुमचं HOD असेल किंवा डीन, प्रिन्सिपल यांचं जे रिकमेंडेशन लेटर असेल त्यांच्या सिग्नेचरचं ते देखील तुम्हाला इथे द्यायचं आहे.
ही जी स्कॉलरशिप आहे ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक मंथ नाही म्हणता येणार, पण प्रत्येक 2-3 महिन्यानंतर ही इंटर्नशिप जी आहे ती गव्हर्नमेंटकडून अनाऊन्स केली जाते. कधी कधी ही 2 वीकची असते, कधी कधी 2 महिने किंवा 1 महिन्यांची देखील असते. तर ज्या स्टुडंटनी याआधी ही इंटर्नशिप केलेली आहे ते यासाठी इलिजिबल नसतील, त्यांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट केले जातील. त्यानंतर ही जी इंटर्नशिप आहे ही फुल टाईम इंटर्नशिप आहे, म्हणजे तुम्हाला 10 ते 5:30च्या मध्ये जे येते तुम्हाला फुल टाईम इंटर्नशिप आहे. आणि जे स्टुडंट 1 सप्टेंबर 2024ला 28 वर्षाच्या वरती असतील ते स्टुडंट जे येते यासाठी अप्लाय करू नाही शकणार. 1 सप्टेंबर 2024ला जे लोक 28 वर्षाच्या खाली आहे ज्यांची एज, तेच लोक यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर इथे 9th नंबरच्या पॉईंटमध्ये ब्रीफ कोर्सचं जे तुमचं स्ट्रक्चर दिलं गेलं आहे, तुमचं 17 ते 30 सप्टेंबरपर्यंत जी तुमची इंटर्नशिप होणार आहे यामध्ये तुमचे 40 ते 45 सेशन होणार आहे. त्यामध्ये इंटरॅक्शन सेशन असेल, त्याच्यानंतर ग्रुपचं प्रोजेक्ट वर्क ह्युमन राईटच्या रिलेटेड जे येते, त्यानंतर बुक रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी असेल, स्क्रीनिंग ऑफ सिलेक्टेड शॉर्ट फिल्म ऑन ह्युमन राईट्स हे देखील असेल. त्यानंतर व्हर्च्युअल फील्ड व्हिजिट जसं की जेल, पोलीस स्टेशन, एन जी ओ वेगवेगळे जे ठिकाण आहे, फील्ड आहे जिथं तुम्हाला काम करायचं आहे त्या ठिकाणी जे तुम्हाला फील्ड व्हिजिट असेल. त्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर अवॉर्ड म्हणून तुम्हाला म्हणजे इथे तुम्हाला 2,000 रुपये जो आहे तो स्टायपंड भेटणार आहे 15 दिवसांसाठी. त्यानंतर तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट देखील यामध्ये भेटणार आहे. आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे पार्टिसिपेशनचं ते तुम्हाला कुठल्या बेसिसवरती दिलं जाणार आहे की डिसिप्लिन, पार्टिसिपेशन इन ऑनलाईन सेशन, टाईमली तुम्ही तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो सबमिट करतायत का, त्यानंतर बुक रिव्ह्यू, या सगळ्या गोष्टींच्या आधारे तुमचं जे आहे ते सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला कम्प्लिशनचं ते दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे मॅन्डेटरी की तुम्हाला सगळे सेशन जे आहे ते त्यानंतर हे मॅन्डेटरी की तुम्हाला सगळे सेशन जे आहे ते अटेंड करावे लागणार आहे. तुम्हाला ऑनलाईन यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. यासाठीची जी लास्ट डेट आहे ती 8 सप्टेंबर ही जी आहे ती लास्ट डेट आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी यासाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. 8 सप्टेंबर म्हणजे आज 5 सप्टेंबर आहे, तर तुम्हाला पुढे 2-3च दिवस भेटत आहेत की 8 सप्टेंबरपर्यंत तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकतात. तर जेही स्टुडंट यासाठीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत असेल तर त्यांनी जे ते लवकरात लवकर अप्लाय करा. इथे सगळे डॉक्युमेंट्स ही जी नोटिफिकेशन याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ज्या स्टुडंटला याबद्दल आणखी माहिती हवी असेल त्यांनी डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून देखील तुम्ही तिथून जास्तीची तुम्हाला जी एक्स्ट्राची माहिती हवी असेल ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथे त्यांचा हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही वर्किंग अवर्समध्ये जे येते, वर्किंग डेजमध्ये जे येते तुम्ही कॉल करून तुमचे इश्यूज जे काही असतील ते त्याबद्दल विचारू शकतात. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी यासाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.